परतवाड्यातली सुप्रसिद्ध अशी फिनिक्स कॉन्व्हेंट स्कूल मध्ये मी आज आलो. म्हणजे मला असं वाटलं की बा चला कसं आहे, शाळेत जा, शाळेत काय काय तिथंबे चालतात, शाळेत लेकरं कसं चालले, आपलं काय नाही म्हटलं कोण आहे, जावं शाळेत जाऊन त्या शाळेतलं शिक्षण कसं आहे, काय कसं आहे याचा उकीर काढायचा धंदा तुम्हाला माहिती आहे. उकीर काढतो आपण कोणी गोष्टीचा असो. तर आपल्या परतवाडा ते बैतूल महामार्गावर तुम्ही जर इकडे आले तर त्या हॉटेलच्या इकडच्या बाजूनं तुम्हाला जे फिनिक्स कॉन्व्हेंट शाळा आहे शाळा दिसते. आज त्या शाळेत नेमकं कसं शिकवलं जाते आणि या शाळेत काय काय म्हणजे लेकरं कसं आहे, नुसतं शिक्षणच महत्वाचं नाही ना, लेकराला काहीतरी भविष्यात घडले पाहिजेत, देशासाठी ऑलिम्पिक आणले पाहिजे, स्पोर्ट्स मध्ये घडले पाहिजेत. तर या शाळेत कोणत्या कोणत्या सुविधा आहेत ह्या टोटलच्या टोटल दाखवतो. चला शाळा सुरुवात पासून पाहू आपण. या शाळेत म्हटलं स्पेशल लेकराईले खेळासाठी खेळाचा माणूस प्रशिक्षक ठेवला ना, नाही तर कसं ते फिजिकल वाले शिक्षक राहतात आणि ते राजे तिकडे भूगोलचा विषय शिकवतात. तर माझ्यासोबत सर मैदान आहे का काय हो राजे, हे तर पहिल्यांदाच फोन राहिलो. असं मी ते ऑलिम्पिक पाहतो, त्यानंतर ते इंडियन गेम पाहतो, त्याच्यात दिसते. हे नेमकं सांगा ना याच्याबद्दल, लेकराईले कसं शिकवलं ते सांगा. 2 कोटचं बॅडमिंटन हॉल आहे. हे सिंथेटिक कोर्ट आहे पूर्ण. जे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर जे ग्राउंड यूज होतात ते मॅटिन लावलेली आहे. आणि याच्यात आमचे 2 कोट तयार केलेले आहे. दरवर्षी आमच्या इथून राज्यस्तरीय आणि नॅशनल लेवलचे प्लेयर तयार होतात आणि अकॅडमी पण चालते रोज संध्याकाळी. इथं बाहेरचे पण विद्यार्थी येतात खेळायला, त्यांना आम्ही प्रॉपर ट्रेनिंग देतो. प्रॉपर आमच्या जवळ कोच आहे आणि प्रोफेशनल कोच आहे आणि प्रोफेशनल ग्राउंड सोबत प्रोफेशनल कोच आम्ही वापरतो. तर या एक हॉल आहे, याच्यात 4 असे टेबल टेनिसचे 4 सेट आहेत, लेकरं खेळतात. पण यातली एक गोष्ट मला जराशी जे वेगळी वाटली ना, हे जे स्टाक काहीतरी STAC काय आपल्याला स्टॅग म्हणतात त्याला इंग्रजी आपल्याला दिवसाच्या मत असे समजतही नाही. तर हे ऑलिम्पिकच्या लेवलचे टेबल टेनिसचे हे फोरम आहेत आणि याची एकाची किंमत म्हटलं 90,000 रुपये. अरे बापरे. आणि त्याच्यात हे पोरं या ठिकाणी टेबल टेनिसचा आनंद घेऊन राहिले. म्हणजे टेबल टेनिसचंही या ठिकाणी लेकराईले, म्हणजे हा एक विशेष खेळ आहे, लेकराईले याचं प्रशिक्षण दिले जाते. तर तुम्ही जर या मैदानात जर पाहत असाल तर बास्केटबॉलचा यंत्राचे हे तर अमेरिका सारखे खेळात खेळतात, पण आपल्या लेकराईले बास्केटबॉल समजायला पाहिजे. याच्यासाठी हे पहा याच्यात सगळ्यात जास्त जे महत्व राहते ना, टीम वर्क म्हणजे सांघिक केले पुरं महत्व राहते. अरे कार्यकर्ते जराशा नोकला राजे, पण आता याच्यातून हलकं 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 करत याच्यात लेकरं भल्ले हे होत असतात. तर ह्या टीम आहेत. हे बास्केटबॉल आता मी ते पाहत असतो ना, काय राजो वरचे गोव्यात गेलं की नाही, त्या रेतीवरही खेळतात ना. पण या मैदानाची जे रेती आहे म्हटलं तुम्हाला सांगतो, हे जे मैदान आहे या ठिकाणी, या मैदान जे बनवलं आहे की नाही, हे म्हणते दुबईतून तिकडे अरब देशातून ही रेती आणली, अशी सोन्यासारखी चमकून राहिली आणि तिथचे लोक हे करायसाठी आले होते. त्याच्यावर हे पोरं की नाही मस्त खेळून राहिले. म्हणजे चांगली गोष्ट आहे ना बाबा. नुसतं आपले ते पारंपरिक खेळ तर ठीक आहे, आवश्यकच आहे, याशिवाय पाश्चिमात्य खेळातही आपल्या लेकराला जमायला पाहिजे. त्यासाठी या फिनिक्स कॉन्व्हेंटच्या तिने स्पेशल असं केलंय. आणि याशिवाय तुम्ही जर हे मधात हे पाहत असाल, हे एक इथं आहे आणि एक तिथं आहे. याच्यात म्हणजे ज्याला आपण टेनिस म्हणतो, तो लिएंडर पेस, त्याच्यानंतर महेश भूपती, सानिया मिर्झा, ह्याच खेळातून ते मोठे झाले आहेत. हे खेळ या एकाच म्हणजे मल्टिपल मैदानाचा या ठिकाणी यूज केला जाते. आता लवकरच की नाही हे जो मला जे थोडस चॉकलेटी कलरची रेज दिसून आली, याच्यावर स्पेशल स्केटिंग साठी लेकरं खेळत असतात.
हे असं सारं मैदान या फिनिक्स शाळेत मला असं जरा असं की नाही बढिया पाहायला भेटलं. लेकरं पाहणं राजू किती ऍक्टिव्ह आहेत, मस्त खेळून राहिले हे पाहे सारे लेकरं की नाही या ठिकाणी जमलो राजू. गोल झाला बास्केटबॉलचा हा आनंद घेऊन राहिले म्हटलं. पाहणा राजू कार्यकर्ता किती मस्त स्केटिंग घेऊन आला. आता इकडच्या बाजूनं हे हॉली म्हणजे बास्केटबॉल घेऊन आले. मलेच्या माय बिने खेळाचे जसे पाहत तसे प्रॉपरली नावं येत नाहीत ना. आणि हा कार्यकर्ता पहा इकडे प्रॉपर स्केटिंग खेळून आला. आता त्यात कसं आहे सुरक्षा गार्ड वगैरे सारी व्यवस्था जी आहे की हे शाळा पुरवते. याच्यात हा पहा किती मस्त स्केटिंग खेळून आला. आणि हे लेकरं समजायला पाहिजे, यायला पाहिजे. याची मजा याच वयात येते ना बा फक्त. याशिवाय तुम्ही जर इकडे पाहत असाल हे नेट क्रिकेटची या ठिकाणी प्रॅक्टिस केली जाते. बरं ते प्रॅक्टिस काही अशी नाही आहे, प्रॉपर प्रॅक्टिस आहे. तो एक जो आंतरराष्ट्रीय स्तरावर जो बॉल पाहिजे कुकू बोराचा, ते कुकू बोराच म्हणतात त्याला, त्या कुकू बोराचा बॉल आहे. खाली स्पेशल अशी मॅट आहे. आणि याच्यातून जे प्रॉपर क्रिकेटचं या ठिकाणी लेकरं की नाही लेकरं खेळतातही. आणि याचं पुरा जो आहे की नाही याचं प्रशिक्षण दिलं जाते. म्हणजे चला काहीतरी अरे क्रिकेट, अरे बाबा आजकाल क्रिकेट लोक काम धंदे करून क्रिकेट पाहतात ना. पण राजू काय भारताचे प्लेअर बरोबर खेळून राहिले. पण येणाऱ्या कालखंडात अपा काय शॉट मारला राजे, स्ट्रेट ड्राईव्ह सारखा शॉट मारला कार्यकर्त्यांना. तर हे मजा की नाही या शाळेत येते. मला भलं चांगलं वाटलं. आता हे मधातल्या टाइमात की नाही मी येत खेळले या ठिकाणी. तर तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल अरे बाबा पोरी खेळून ना व्हॉलीबॉल, हा पोरी कोण्या क्षेत्रात मागं राहिल्या नाहीत म्हटलं. अरे बाबा काहीतरी आवश्यक आहे बरं. हे पहा ह्या आमच्या ज्या लेकीबाई आहेत या ठिकाणी मस्त एकदम व्हॉलीबॉल मस्त प्रॉपर. याला काहीतरी सर्व्हिस म्हणतात, सर्व्हिस करतात, डिफेन्स काहीतरी म्हणतात. आता त्याचं कसं आहे हे जर लेकराला आतापासून जर शिक्षण दिलं ना तर भविष्यात कोणता ना कोणता एखादा खेळाडू घडेल. आणि त्यासाठी या शाळेत हे पूर्व प्रशिक्षण प्रॉपर दिलं जाते. म्हटलं लेकर मस्त खेळून राहिले. या ठिकाणी एक पोरगी आहे हे मस्त व्हॉलीबॉल खेळते. बाई सांग बरं जरा सगळीच्याबद्दल मला. My name is Anandi Pawar. Here, Felix Convent School provide sports facility and academic also. I like volleyball and I play it every day. बापा रे हे तर इंग्रजीच बोलली. तुम्हाला समजलं का तुम्ही सांगा बा. पण मा ते डोसक्याच्या वरूनच गेलं बा. आता तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल तर हे लेकर पाय किती प्रॉपरली मस्त बसल्यात. पण इकडे एक डिजिटल रूम आहे बा. त्याच्यात माणसाच्या शरीरातले कोणते कोणते अवयव आहेत हे सारे टीव्हीवर दाखवले जाते. ते मॅडम त्याला शिकवते. आणि तशा पद्धतीनं जे लेकर आहेत हे प्रॉपरली ते एज्युकेशन घेतात. तशा प्रकारचे त्याच्या समोर पाहत असाल तर त्या पुस्तकावर तशाच प्रकारचं आहे. बाबा शिक्षण आहे का काय राजे भल्लंच ऍडव्हान्स झालं येतं. एकदम लहान लेकरं असे आहेत मस्त. आणि हे डान्स वगैरे करत आहेत. आणि तो डान्स त्याच्या टीव्ही स्क्रीनवर ह्या मॅडम शिकून राहिल्या. तुम्ही हे समोरून सध्या हे पाहत आहे. आणि हा लेकरं असा एक वेगळा आनंद घेतात. म्हणजे शिक्षणासोबत ते ज्याच्या अंगात गुण आहेत ते गुन्हे डेव्हलप करायचं काम या ठिकाणी चालते. या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर हे लेकरं येले खास असं कबड्डीचं ट्रेनिंग दिलं जाते. पण राजू खालची चटई पाहून राहिलो मी बाबा. अरे बापरे काय नरम आहे राजू. अशी म्हणजे मला तो याच्यावर उड्या मारावं आलं. एवढी नरम चटई याच्यावर टाकली. या चटई बद्दल आणि या ठिकाणी कोणतं प्रशिक्षण भेटते या शाळेचे जे प्रशिक्षक आहेत त्याच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. या हॉलमध्ये आमची कबड्डीची मॅच लावलेली आहे. प्रोफेशनली कबड्डीची मॅच आहे. आणि आमचे पोरं इथं तुम्हाला दिसत आहे की प्रॅक्टिस करत आहे. आणि कबड्डी सोबत आम्ही इथं खो खो, कुस्ती, कराटे आणि योगा हे स्पर्धा स्वतः आयोजित करत असतो. आणि मागचे 2024 शालेय क्रीडा स्पर्धामध्ये आमची जी अंडर 14ची कबड्डीची टीम तुम्हाला दिसत आहे या टीमनं अचलपूर तालुका शालेय क्रीडा स्पर्धेचं फायनल जिंकलेलं आहे. सगळ्या तालुक्याच्या शाळांना पराभूत करून ही टीम जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेली. हे मॅट आहे हे मल्टिपल मॅट आहे. याच्यात तुम्ही कबड्डी खेळू शकता आणि खो खो खेळू शकता. म्हणजे लेकरं असं प्रॉपर म्हणजे काय खेळाचं जे असते की नाही त्याचं स्पेशल या ठिकाणी याच मॅटवर हे प्रॉपर हे मॅट होय का काय राजू. अरे असं उभं राहिले की असं माणसाला नरम वाटतो. असं उड्यात मारा वाटतात ना. आम्ही राजू पहिलीच्या माती तर मैदानात उड्या मारतो. पण लेकरं किती ऍडव्हान्स म्हणजे आहे की नाही खेळाचं या फिनिक्सच्या शाळेत भेटून राहिलं. पहा बरं लेकरांची मस्त मजा घेऊन राहिली याची. तर बरं म्या इथचं जे आहे की नाही हे खेळागिळाचं दाखवलंय. पण 2 पोरी दिसल्या मला. सर गेले तिकडे खाली. म्हटलं बाई शिक्षण कसं काय या ठिकाणी सांगा जरा तर मला. The education of this school is very good and the faculty are very understanding and helpful for the student, which helps them to grow both academically and personally. They provide well-rounded good education for the development of the student.
In this school, every faculty has been developed in very well manner. The education is very well known and best guidance is also given in this school. Now let's move to our music room. This is also a very well known faculty. The faculty in the music room is very well, and music faculty is also provided with a school music teacher. Also, music room. Every instrument is available in this music room, and all the instrumental education is given in this school to every student. And the guidance about the music and the notes of the music is also given in this school. Let's enter in our music room for the while, and please see how the music room is provided to our students. अरे बापरे, काय राजू सामान्य या बहिणी सांगितलं इंग्रजी ते म्युझिक म्युझिक करत आहे तेवढंच मला समजलं, बाकीचं मला लय वरून गेलं काय पोरं कळत बोलली. त्या ठिकाणी जर तुम्ही सामान पाहत असाल तर सर्वच्या सर्व जे म्युझिकचं साहित्य आहे हे सर्व ठिकाणी दिसून राहिलं. आणि एक लेकर सुंदर गीत मला ते आपण ऐकू आता. या ठिकाणचा एक मला विद्यार्थी भेटला. आता आपल्याला तुम्हाला माहित आहे आपल्याला इंग्रजी जमतच नाही, तर मस्त बाबा शाळेत तर खेळणं गिळणं मस्त आहेत, लेकरं हुशार आहेत. पण या ठिकाणी राजा मला मस्त म्युझिक इंडियन म्युझिक पाहायला भेटून आलं. तर तुम्ही कसा काय आनंद घेताय का? आम्हाला इथे खूप आनंद येतात. ॲज everyone know, in this small town in like Patwara and Achalpur, this Felix Convent School providing various types of sports and music room, cultural, like this you are saying right now. So we are having very much happy in this. तर माझ्यासोबत या शाळेचे धुरकरी मुख्याध्यापक प्रिन्सिपल इंगळे सर आहेत. इंगळे सर काय खेळतात राजू बॅडमिंटन लेकर, मस्त मला भल्लं गमलं. बास्केटबॉलही पाहिलं मी तिकडे. तर व्हॉलीबॉल तुमच्या तर पोरी खेळतात, स्केटिंग काय पोट्ट पळत जाते. हे तर ठीक आहे म्हणा, शाळेत एज्युकेशन म्हणजे स्पोर्ट्स द्यायलाच पाहिजे. काय मस्त ते म्युझिक वाजवतात. पण मला काय मला ताकाला जाऊन भांडायला पोहणं काही जमत नाही. मला असं माहित झालं हे जे तुमची फेलिक्स स्कूल आहे हे तर ख्रिश्चन मिशनरी आहे, पण मला तसं या ठिकाणी काहीच नाही दिसलं बा. प्रवीण भाऊ, फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार. Actually, your question is in Marathi, and our management, Gavai Sahib and Amol Dada, told us that when we entered in the campus, we are not supposed to open our mouth in Marathi. We should have to speak in only English. But still, your viewers are Marathi, and we are your Marathi, and I am also a Marathi person. And the school is belongs to the Marathi person. It is in Marathi. It is called Maraठी माणूस. तर मी तुमचं प्रश्नाचं उत्तर हे मराठीच देतो. ही शाळा मराठी माणसाची आहे. बाजीरावजी गवई जे कॅन्सर हॉस्पिटल पाढार इथे होते ते आमचे कार्यकारी सचिव आहेत आणि या शाळेचे पायोनियर आहेत, आधारस्तंभ आहेत. त्यांनीच ही शाळा उभी केली. दुसरं, ही शाळा सांभाळतात आमचे अमोलदादा गवई. आता तुम्ही म्हटलं की हे कसं इतकं मोठं, तर त्यांचं ना विजन खूप मोठं आहे, त्यांचं एम खूप मोठं आहे. त्यांना असं वाटतं की इतक्या आपल्या परतवाड्यासारख्या छोट्याशा गावात, शहरात, हे थोडं लहानसं शहरच आहे, छोटस खेळच आहे, या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं हा त्यांचा मानस आहे. आणि इथून मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे जातील याच्याकडे खूप बारकाईने लक्ष आहेत. सोबतच ती इतकं कटाक्षानं पाहतात की आपली मुलं जर इथून बाहेर गेली तर ती इंग्रजीत बोलण्यासाठी खूप जास्त प्रभावित झाली पाहिजे, खूप जास्त प्रवृत्त झाली पाहिजे, आणि म्हणून ती इंग्रजीवर जास्त भर देतात. आणि सगळ्या जेवढे तुम्हाला इथं खेळाचे साहित्य, खेळ जेवढे मैदानं दिसतात त्याच्यामध्ये लागलेलं साहित्य दिसते हे ते प्रोव्हाइड करतात. सोबतच आमच्या शिक्षणासाठी असलेले चांगल्यात चांगले शिक्षक ह्या आजूबाजूच्या शहरातून प्लस बाहेर देशातून इथं दरवर्षी शिक्षक येतात जे आमच्या मुलांना इंग्रजी, परत गणित, परत सायन्स या विषयाचं ज्ञान देतात. दरवर्षी इथं विदेशातून पण शिक्षक येतात. असं मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो. मी फिलिक्स जे कॉन्व्हेंट आहे या शाळेत आलो होतो. तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल तर हे जे लेकरं आहेत या लेकरांना जे वेगवेगळ्या गेमात की काही म्हणजे स्टेट लेवलवर गेल्यात, काही विभागीय स्तरावर गेल्यात, काही डिस्ट्रिक्ट लेवलवर गेल्यात, सारे खेळाडू गेले.
भाऊ शिक्षण तर महत्वाचं आहे. शिक्षणासोबत जर लेकराच्या अंगात जर एखादा किडा खेळाचा जर असला आणि त्या किड्याला जर चांगली जर सोय झाली तर तो किडा देशाचं नाव मोठं करील. आम्ही पाहिले राजो, काहीच सामान्य साहित्य नव्हतं, पण या शाळेत आल्यावर मला भलं चांगलं वाटलं. पण साऱ्यात मोठा जो माझा गैरसमज होता की फिलिप जे संस्था आहे ख्रिश्चन मिशनरी आहे, हे ख्रिश्चन मिशनरीने त्या दिवशी मी ज्या उपक्रमात आलो होतो, एका मराठी माणसानं उठून उभं केलेला हा एवढा मोठा स्तंभ आहे आपल्या खेळात सांगायचं झालं तर. आणि याच्यात आपले लेकरं जर पुढे गेले, म्हणजे खेळ झाले किंवा वेगवेगळ्या याच्यात जर लेकरं जर आपले पुढे गेले तर आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं नाव होईल. म्हणून शिक्षण तर महत्वाचं आहे, पण शिक्षणासोबत जर तुम्हाला जर खेळाचं भवितव्य जर घडायचं असेल तर फिलिप्स कॉन्व्हेंट स्कूल बेस्ट तरी वाटतं बा मला अचलपूर परतवाडा शहरात.